तर एक सिरियस फिल्म झाला गेला, त्याच्यामुळे सर्व पोलीस दल त्याच्यामध्ये सहभागी आहेत. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पाठे 4-4:30 वाजेपर्यंत. एकदा आपल्या ऐश्वर्या कट्ट्यावर स्वागत. अनेकांना वाटतं की पुण्यामध्ये इतर दीप प्रज्वलन होऊन आपण या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात करतोय. डॉक्टर नवनीत मानधनी यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. त्याच्यानंतर आप्पासाहेब रेणुसे, विलासदाजी बनगे, मधुकर अण्णा पोंडरे, संदीपजी फडके, त्याच्यानंतर सर्जेरावजी शिरीनकर, सचिनजी डेंबळे, प्रणवजी संचिती, संदीपजी भोसले, सुनीलजी सोनवणे, रोहितजी रेणुसे, अभिराज, या सर्वांनाच विनंती, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. अण्णा हे सर्वजण आमच्या ऐश्वर्या कट्ट्याचे सर्व सदस्य आहेत. आप्पासाहेब रेणुसे मित्र परिवाराने ह्या सर्वांना एकत्र गुंफलेला आहे. थँक्यू. पांडुरंगजी मरगजे, आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर नवनीत मांडणी यांचा सन्मान करावा. ऐश्वर्या कट्ट्याच्या वतीनं आपला यथोचित गौरव या ठिकाणी होत आहे. नवनीत क्रिएटर ही त्यांची संस्था. लोकमतचा विशेष आवाज, 50,000 तासापर्यंत टीचिंग, ILS कॉलेज असेल, इंदिरा कॉलेज असेल, या सर्व कॉलेजमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. विठ्ठलाची मूर्ती, ऐश्वर्या कट्ट्याचं प्रकाशित झालेलं पुस्तक, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, संतों की जय. मग एक मित्र, मी MBA ची एंट्रन्स नांदेडला द्यायला गेलो होतो. एक मित्र भेटला, तो म्हटला तू जेवढं इथं तुझं सगळं बघतो सुरुवातीला, ऍटलिस्ट माझी रूम वगैरे देतो. घरची परिस्थिती नव्हती, म्हटलं आपण काम करून सगळं करूया. 5,000 रुपये घेऊन आपल्या तरीच नाही. आता रात्रभर मी त्या बस स्टँडवर काढला तो दिवस. मग नातेवाईक शोधले पुण्यातले, ते म्हटले 2-3 दिवस ये राहून, बोलतानाच बोलले 2-3 दिवस राहा. आणि मग तिथून प्रवास सुरुवात झाला. सिम्बायोसिस मध्ये एकची गोष्ट करतोय मी, आणि मराठी मीडियम मध्ये शिकलेलं, म्हणजे इंग्लिश बोलता पण यायची नाही सिम्बायोसिस मध्ये असं. मग तिथून जे सुरुवात केला प्रवास,